नमस्कार मित्रांनो, गाडीचा कोणता पार्ट कधी बदलला पाहिजे, सर्व्हिसचं शेड्यूल काय आहे किंवा कोणता पार्ट कधी बदलल्यानंतर तुमच्या गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा सांगतो. व्हिडिओला लाईक करा, पेजला फॉलो करायला विसरू नका. नॉर्मलची सर्व्हिस असते की नाही, तुमची पेट्रोल गाडी असू द्या किंवा डिझेल गाडी असू द्या, इंजिन ऑइल, ऑइल फिल्टर, एअर फिल्टर, एसी फिल्टर ही प्रत्येकी 10,000 किलोमीटरला बदलायची. जर तुमची गाडी सीएनजी असेल तर तुम्हाला प्रत्येकी 10,000ला स्पार्क प्लग बदलायचे. सीएनजी नसेल तर 30,000. फक्त प्युअर पेट्रोलवरती असेल तर प्रत्येकी 30,000ला तुमचे स्पार्क प्लग बदलायचे. पेट्रोल गाडी असेल तर पेट्रोल फिल्टर प्रत्येकी 40,000ला बदलायचं आहे. डिझेल गाडी असेल तर डिझेल फिल्टर तुम्हाला प्रत्येकी 40,000ला भेटतं. सीएनजी फिल्टर पण सेमच राहतं, प्रत्येकी 40,000ला बदलून घ्यायचं मित्र. तुमच्या गाडीचे इंजिन माउंट, बऱ्याच जणांना असं वाटतं की गाडीमधून व्हायब्रेशन जास्त येते किंवा आवाज जास्त येतोय. इंजिन माउंट प्रत्येकी 80 ते 90,000 किलोमीटरला बदलायचे मित्रांनो. ABC तिन्ही पण इंजिन माउंट. तुमची डिझेल गाडी असेल तर प्रत्येकी 1,00,000 किलोमीटरला टायमिंग चेन, त्याच्याबरोबर वॉटर पंप बदलायचा मित्रांनो. कुलनचे जे हुज पाईप आहेत त्या सगळ्या तुम्हाला 1,00,000 किलोमीटरपर्यंत बदलून घ्यायचे. तुमची जर पेट्रोल गाडी असेल तर तुमच्या गाडीची टायमिंग चेन 2,00,000 ते 2,20,000 पर्यंत चेंज करायचा मित्रांनो. पेट्रोल आणि सीएनजीसाठी सेम राहील, 2 ते 2,00,000. थ्रोटल बॉडी तुमची जर गाडी पेट्रोल असेल किंवा पेट्रोल प्लस सीएनजी असेल तर प्रत्येकी 10,000 किलोमीटर तुमची गाडीची थ्रोटल बॉडी क्लीन. बऱ्याच जणांचं असं डोक्यात असतं की तुम्हाला जी बाहेर बेल्ट दिसते ती टायमिंग बेल्ट आहे, ती नसते मित्रांनो. बाहेर जी बेल्ट असते ती अल्टरनेटरची बेल्ट असते, एसी बेल्ट असते, त्याच्या आतमध्ये टायमिंग चेन किंवा टायमिंग बेल्ट असतो. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन राहतं की अल्टरनेटर बेल्ट, एसी बेल्ट बदलल्यानंतर असं वाटतं की मी टायमिंग चेनचं पण काम केलं. तसं नाही मित्रांनो, त्याच्या आतमध्ये पण टायमिंग चेन आणि टायमिंग बेल्ट असतं. अल्टरनेटर बेल्ट, एसी बेल्ट ही प्रत्येकी 40,000 किलोमीटरला किंवा 60,000 किलोमीटरला बदलायचा मित्रांनो. तुमची जर डिझेल गाडी असेल तर EGR, इंटरकूलर आणि सेन्सर क्लिनिंग प्रत्येकी 40,000 किलोमीटरला झालं पाहिजे. म्हणजे तुमची गाडी जर पेट्रोल असेल किंवा डिझेल असेल प्रत्येकी 40,000ला डीप सर्व्हिस, म्हणजे 3 सर्व्हिस नंतर जी 4थी सर्व्हिस असते ती डीप सर्व्हिस करायची. तुमच्या गाडीचा परफॉर्मन्स आणि ॲव्हरेज चांगलं राहतं मित्रांनो. थर्मोस्टॅट वाल्व प्रत्येकी 80,000 किलोमीटरला बदलून घ्यायचं मित्रांनो. ब्रेक पॅडची झीज बघायची, त्यानुसार बदलून घ्यायचं मित्रांनो. ब्रेक ऑइल, गिअर बॉक्स ऑइल प्रत्येकी 40,000 किलोमीटरला बदलायचं. क्लच प्लेट मित्रांनो प्रत्येकी तुम्हाला 80,000 किलोमीटर, 60 ते 80,000 किलोमीटरपर्यंत क्लच प्लेट बदलायचं आहे मित्रांनो. यूज चांगला असेल तर बरेच जणांचा लाख पर्यंत पण क्लच प्लेट चालते. पण तुम्ही जर ह्या शेड्यूलमध्ये जर केलं तर तुम्हाला परफॉर्मन्स चांगला राहील. गाडीची बॅटरी आहे ना प्रत्येकी 3 ते 4 वर्षाला चेंज करायची आहे. काही जणांची लवकर पण खराब होते, ती वॉरंटीमध्ये चेंज करून तुम्ही घेऊ शकता. पण नॉर्मली बॅटरीची लाईफ 3 ते 4 वर्ष राहते. म्हणजे सस्पेन्शन बरेच जणांचा यूजवर डिपेंड असतं. तुमचं सिटीमध्ये हायवेला यूज असेल, जास्त करून खराब रोडला नसेल तर त्यांचं सस्पेन्शन 1 ते 1.5 लाखापर्यंत पण चालतं, त्याच्यावरती जात नाही जास्त करून. आणि बऱ्याच जणांचं खराब रोडला असेल तर 80,000पर्यंत तुमचं सस्पेन्शन टोटल खराब होतं किंवा खराब झालेले पार्ट तुम्हाला बदलायचे. मित्रांनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. बऱ्याच जणांना माहीत नसते की कुठला पार्ट कधी गाडीचा करायला पाहिजे किंवा कधी बदलायला पाहिजे.